गावखेड्यातल्या घडामोडी पाहिल्यानंतर पुढची बातमी आता आपण पाहूयात। कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणामाकरता तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे। समितीला महिनाभरामध्ये अहवाल देण्याचे सरकारकडून निर्देश आहेत। मानवी आरोग्याला धोका म्हणून सर्व कबूतरखाने बंदचे कोर्टाकडून आदेश आलेले आहेत। या संदर्भात समिती स्थापन करण्यात आलेली आहे। तज्ज्ञांची समिती या संदर्भातला अभ्यास करणार आहे। जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत। जुई, अगदीच आपण पाहतोय तृप्ती की कबुतरांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच पेटलं होतं। अगदी मराठी विरुद्ध जैन समाज असं हे आंदोलन देखील झालं होतं। मात्र आता कोर्टानेच आदेश दिले होते की मानवी लोकांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन बंदी टाकणं कबुतरांच्या खाण्यावर हेच योग्य आहे। मात्र आता कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम कसा होतो याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे। विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे। खरं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ही तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। खरं तर विजय कादवांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। महिनाभरात याचा अहवाल द्यावा लागणार आहे समितीला आणि त्यानंतर कोर्ट निर्णय घेईल की नेमकं कसं मानव जीवतेवर आज परिणाम होतो कबुतरांचा त्यांच्या विष्ठेचा आणि मग जो काय अंतिम निर्णय आहे कबूतर खाण्यांचा तो उच्च न्यायालय देईल। तृप्ती, निश्चित जुई, धन्यवाद सविस्तर माहिती करता।